मी मूळचा इगतपुरीसारख्या ग्रामीण भागातला. माझ्या आयुष्यात खूप संघर्ष केला. माझी पत्नी ॲडव्होकेट हेमलता, तिची लाभलेली साथ, थोरा मोठ्यांचे लाभलेले आशीर्वाद, आई वडिलांचे सुसंस्कार व त्यांनी दिलेली खंबीर साथ, यामुळेच हे प्रचंड यश, ज्या आई वडिलांनी मला घडवलं वाढवलं, त्यांच्या चरणी मी माझे यश व या पवित्र दिनी समर्पित करत आहे, असे स्पष्ट प्रतिपादन ठाणे मोका न्यायालयातील नामवंत गुणवंत पब्लिक प्रॉसिक्युटर सन्माननीय ॲडव्होकेट संजय बी मोरे यांनी केलं. ते ज्येष्ठ पत्रकार, शिवचरित्र व्याख्याते, ऑल इंडिया मीडियाचे प्रदेशाध्यक्ष श्री शांताराम तांगडकर यांना त्यांच्या कार्यालयाच्या नूतनीकरणाप्रसंगी लाईव्ह मुलाखत देताना बोलत होते. प्रारंभी संजय मोरे यांची आरती करण्यात आली व पुष्पवृष्टी करण्यात आली. या कार्यालयाचं उद्घाटन जॉईंट कमिशन ऑफिस पोलीस माननीय संजय जाधव साहेबांनी यांच्या हस्ते संपन्न झालं. तसेच संविधान प्रतिकृतीचं उद्घाटन जिल्हा सरकारी वकील सन्माननीय संजय लोंढे साहेब यांच्या हस्ते संपन्न झालं. या शुभप्रसंगी सन्माननीय अतिथी म्हणून गुन्हेगारांचे कर्दनकाळ कल्याणचे पोलीस उपायुक्त सन्माननीय अतुल झेंडे साहेब, उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे साहेब, क्राईम पोलीस उपायुक्त माननीय अमरसिंग जाधव साहेब, उल्हासनगर वाहतूक आयुक्त पंकज शिरसाट, उल्हासनगरचे सहाय्यक पोलीस आयुक्त अवताडे साहेब, डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे, खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खेडेकर साहेब, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे न्यायाधीश साहेब, मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे, वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सावंत साहेब, कल्याणचे सहाय्यक आयुक्त अशोक होनमाने साहेब, महात्मा फुले पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम परदेशी साहेब, कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटनेचे गुणवंत अध्यक्ष प्रकाश जगताप साहेब, सरचिटणीस चंद्रकांत वाघमारे साहेब, कार्यसम्राट नगरसेवक श्री गणेश जाधव साहेब, गुणवंत नगरसेवक कुणाल पाटील, माजी नगरसेवक सचिन खेमा, नगरसेविका मेघाली खेमा, माजी नगरसेविका सुनीता खंडागळे, स्वामी समर्थ हॉटेलचे संचालक श्री विजय शेठ सुर्वे, कल्याण नागरिकचे संपादक मच्छिंद्र कांबळे, सहसंपादक प्रथमेश कांबळे, पोलीस खात्यातील सर्व मान्यवर अधिकारी कर्मचारी, त्याचप्रमाणे शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवर पाहुण्यांनी मोका सरकारी वकील संजय मोरे व त्यांच्या सपत्नीक भावपूर्ण सत्कार केला. या कार्यक्रमात शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. दुर्गात राजा शिव छत्रपती स्वराज्याचा मुखांतराची कल्याणची पवित्र भूमी आणि त्या पवित्र भूमीमध्ये आज मोका न्यायालयाचे सरकारी वकील माननीय हुकुमत संजय मोरे साहेब यांच्या कार्यालयाचा नूतनीकरण सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे. तर इगतपुरी सरकार शहरातून आलेला माणूस या ठिकाणी आपल्या संघर्ष आणि टीकेच्या जोरावर सरकारी वकील होईल, याबद्दल आपण काय सांगाल सर? संघर्ष हा केला पाहिजे. संघर्षाशिवाय पर्याय नाही. मला संघर्ष केल्याशिवाय कुठलीही वाट भेटणार नाही हे माझं सगळ्यांना सांगणं आहे आणि आपण मेहनत करत राहा, तुम्हाला फळ नक्की मिळेल. या ठिकाणी इगतपुरी सारख्या शहरात आपण ग्रामीण भागातून आला आणि सरकारी वकील बनला, तर या परिश्रमाचं यशाचं श्रेय नेमकं कोणाकडे जातं? माझ्या जो यश आहे याचं पहिलं श्रेय म्हणजे आई वडिलांना ज्यांनी आम्हाला शिकवलं, आणलं, त्याच्यानंतर पत्नी आणि मुली यांनी आम्हाला सपोर्ट केला आणि इथपर्यंत आम्हाला आणण्यामध्ये त्यांनी हातभार लावला. त्यांची मेहनत आणि त्यांनी केलेलं सहकार्य यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो. मनुष्याला न्यायाची चाड असावी, अन्यायाची भयंकर चीड असावी. मोका न्यायालयामध्ये काम करत असताना आपले अनुभव काय?
अनुभव अतिशय चांगला आहे माझा. मोठ्या न्यायालयात काम करताना आपण बऱ्याच लोकांना न्याय देतोय, न्याय देण्याचा प्रयत्न करतोय.